मित्रांनो, मराठी मीडियम या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना आता सुरू झाली आहे। या योजनेचा जी.आर.सुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे। 5 वर्ष मोफत वीज दिली जाणार आहे। आता ही वीज नेमकी कोणाला दिली जाणार आहे, कोण पात्र असणार आहे, जी.आरमध्ये काय संपूर्ण माहिती सांगितली, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या मराठी मीडियम या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना दिनांक 25 जुलै 2024 रोजी याचा जी.आर. काढण्यात आला होता। महाराष्ट्र राज्य मार्च 2024 अखेर 47.41 लाख इतके कृषीपंप ग्राहक असून सदर ग्राहकांना महावितरण कंपनीमार्फत वीज पुरवठा करण्यात येतो। एकूण ग्राहकापैकी 16% कृषीपंप ग्राहक असून ऊर्जेच्या एकूण वापरापैकी सुमारे 30% वापर हा कृषी क्षेत्रासाठी होतो। कृषी ग्राहकांच्या सध्याचा एकूण वीज वापर हा 39,246 दशलक्ष युनिट असून प्रामुख्याने सदर वीजेचा वापर कृषी पंपास वीज पुरवठा करण्यासाठी होतो। सध्याच्या स्थितीत महाराष्ट्र राज्य नियामक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात कृषी वाहिन्यांवरील शेतकऱ्यांना कृषीपंपांना रात्रीच्या काळाला 8 ते 10 तास किंवा दिवसा 8 तास 3 फेज वीज ही उपलब्ध चक्राकार पद्धतीने करण्यात येते। जागतिक हवामान बदल आणि अनियमित पर्जन्यामुळे राज्यातील कृषी व्यवसायावर दुष्परिणाम झालेला असून शेती करणाऱ्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे। राज्यातील शेतकरी अडचणीत आला आहे, त्याकरिता राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे आवश्यक आहे। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्य शासनाने राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेतकऱ्यांना कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरविलेले आहे। शासनाने घेतलेला निर्णय काय आहे ते पाहूया। भारतातील शेती मुख्यतः पावसावर अवलंबून असल्यामुळे गेल्या काही वर्षात झालेल्या जागतिक वातावरणीय बदलामुळे मोसमी हवामानात तीव्र बदल होऊन त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्यांना भोगावे लागत आहेत। अशा अडचणीत आलेल्या राज्यातील 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना एप्रिल 2024 पासून मोफत वीज देण्याचे मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024 राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे। आता या योजनेचा कालावधी कसा असणार आहे ते पाहूया। सदर योजना 5 वर्षांसाठी एप्रिल 2024 ते मार्च 2029 पर्यंत राबवण्यास मान्यता देण्यात येत आहे। मात्र 3 वर्षाच्या कालावधीनंतर सदर योजनेचा आढावा घेऊन पुढील कालावधी योजना राबवण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी शासनाचा योजनेची कार्यपद्धती अंमलबजावणी काय असणार आहे ते पाहूया। एप्रिल 2024 पासून 7.5 HP पर्यंतच्या शेती पंप ग्राहकांना मोफत वीज मिळणार आहे। शासनाच्या विद्युत अधिनियम 2003 कलम 65 अन्वये कोणत्याही ग्राहकांना अथवा ग्राहक वर्गावरील अनुदान देऊन त्यानुसार अनुदानित वीज दर लागू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत। त्यानुसार वीज बिल माफ केल्यानंतर सदर वीज दर सवलतीपोटी रक्कम शासनाकडून महावितरण कंपनीला अग्रिम स्वरूपात वर्ग करण्यात येईल। सध्या देण्यात येणारी वीज दर सवलत ₹6,985 कोटी अधिक वीज बिल माफीनुसार सवलत ₹7.775 कोटी असे वार्षिक वीज दर सवलतीपोटी प्रतिवर्षी ₹14.707 कोटी शासनाकडून महावितरण कंपनीला अदा करण्यात येतील। या रकमेमध्ये योजना कालावधी बदल झाल्यास त्याप्रमाणे महावितरण कंपनीला शासनाकडून रक्कम वर्ग करण्यात येईल। मागील त्याला सौर कृषीपंप देण्याचे धोरण शासनाकडून ठरवण्यात आलेले आहे। असा हा जी.आर. आहे मित्रांनो। तर तुम्हाला आमची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।